लकी ड्रॉ लागलाय मला, लकी ड्रॉ. आज चाललो आम्ही, कुठे चाललो रे आपण? माझं चौक. तुम्हाला काय माहिती माझं वाजता दुखलं. मोठीवाडी म्हणून आहे. इकडे जायचं वर खूप जम लागला पर्यंत शिड्या होत्या. याच्या पुढे वाघ किंवा कोल्हा. गुड मॉर्निंग. तर आज दुसरा दिवस आहे आणि आता लफडे चालू आहेत. गाडीमध्ये कोण कुठे बसणार, तर त्यासाठी आम्ही बनवलंय चिठ्ठ्या. ज्याला ज्या नंबरची चिठ्ठी येणार तो त्या त्या जागेवर बसणार. ठीक आहे. या चिठ्ठ्यांचं आता नंबर्स काढलेत. एक नंबर म्हणजे पहिली सीट. हा पहिलं तू सांग कुठली कुठली, तू सांग. एक नंबर म्हणजे बाजूला. हा 2 नंबर म्हणजे ड्रायव्हरच्या मागची. 3 नंबर मधला. 4 नंबर सेकंड विंडो. 5 आणि 6 मग शेवटला कशी पाहिजे तसे बसा. मांडीवर बसा. चला. एक तर दे. अरे 2 घेतलास लावड्या. पहिला वाला 5 वर गेला आहे. पहिला ए भाई पहिला. तू किती आहे? मी पहिला लावड्या. हा दुसरा. एक नंबर. तू किती आहे भावा? 4 चला. फुल लकी ड्रॉ लागलाय मला, लकी ड्रॉ. ज्याला आम्हाला मागे पाठवायचं तर मागेच पण करणला पाठी घेतलं पाहिजे. आता तुला देणार चोको देणार, चोको. तर आज चाललो आम्ही, कुठे चाललो रे आपण? टिकळेश्वरला चाललोय. ट्रेकिंग आहे थोडी आणि आता गाडीतून निघालोय. नाश्ता वगैरे करू आणि मग पुढचा प्रवास टिकळेश्वरला. तर भेटू. तर आता आम्ही निघालोय टिकळेश्वर साठी. ट्रेकिंग आहे आणि तयारी सगळ्यांनी केलेली आहे. भिजाचा प्लॅन आहे. गाडी आहे आणि आज माझा मान आहे पुढे बसायचा. मला सारखे मागे टाके. हा भाई करण मागे जा. देवानी आज या माणसाला बघा कुठे बसवलाय. आवगा तोडला पोत. खरंच पाठी चांगलं आहे माहितीये. म्हणून मी हे होतो की भाई पाठी येईल तर मी झोपणार गार. ओंकार काय वाटतंय तुला? आनंदी मी आज कमीत कमी 12 ते 13 क्वार्टरी घेणार आहे आणि कमीत कमी 3.5 ते 4 किलो वजडी घेणार आहे आणि अर्धी वजडी फ्राय मध्ये आणि अर्धी वजडी मी डायरेक्टली भाजीमध्ये चुरून मुरून भाकरी संग खाणार आहे. कमीत कमी 6 ते 7 क्वार्टरी मी आज पिणार. ट्रेकिंग पेक्षा मी तिकडे नाश्ता करण्यात एक्साइटेड आहे. माझ्या अंगात ताकद नाही आहे. मी पण उमेद चांगलं मिसळ पावचं हॉटेल. यार मिसळ नको. अरे मस्त भेटते मिसळ. जवळच आहे. मिसळ पाव मस्त भेटते, छान एकदम. चला मग गणपती बाप्पा. चला. प्लॅन सक्सेसफुल झाला की हा भाई
माझ्या सुखात मिळवा पुढचा डायरेक्ट मागे 6व्या नंबर हे करायचं होतं मग पहिलंच करायचं ना. परफेक्टली एक्झिक्युटेड. माझे मी तुम्हाला नाही दाखवू शकत. तुम्हाला काय माहिती पाठीमागचं दुःख. म्हणून तुला बोलतो का रे वरती कर. आता नको. ते परत चिट्ट्या पाडणार ना. घेतलं काय? घेतलंय. चिट्ट्या परत येताना पाडणार आहे. परत ठरणार कोण कुठे बसणार. आता मी आनंदी आहे, आता मला कुठेही बसवा. झोपला सागर दादा पडला आणि झोपला. बावली सारखं. नाही पण ती बाहुली डेंजर होती. आज मी दुसरीकडे झोपणार. थांबतच नाही मशीन. आणि इकडून हा पण सुरू. तो पण मागचा पण बंटी पण बंटी खालून वरून सुरू आणि मी त्याच्या खालीच भाई मी तोंड फिरवलं म्हणून ते माहित आहे म्हणजे जरा तोंड फिरवलं आहे जरा बोलो हा काय धड नाही हा आम्ही उतरलोय नाश्ता करायला. भावाच्या मोठ्या भावाचं हॉटेल आहे इकडे. सजेशन होतं मनीष जाधव त्यांच्याकडे आता आम्ही आलो नाश्ता करायला. खूप चांगली मिसळ भेटते असं आम्ही ऐकलंय. बंड्या जाधव त्याचा मोठा भाऊ. अबे साले बंड्या जाधव फेमस हॉटेल आहे मिसळसाठी. नमस्कार मित्रांनो मला मूग द्या ऑर्डर काय देतो तू? मिसळ पाव. तुझं काय? मिसळ पाव. काय भाई काय आवडली? कशी आहे? आम्ही चाललो टिकलेश्वरला. ते आमचे पुढे टूर गाईड आहेत बाईक वरती. बाईकवर आमची tour guide. चालता फिरता टूर गाईड भेटलेत आम्हाला गावातले. केळा बनून चाललाय तो. केळं वरलं म्हणा आता. आलेलं आहे टिकलेश्वर उतरा. हे आमचे केळ आहेत. रोडनी सरळ जायचं. कुठंच रोड सोडायचा नाही. एक बोटकेवाडी म्हणून आहे. लेफ्टला जायचं नाही, सरळ जायचं. तिथं सरळ हेच दिलंय तिकडे हा बोर्ड आहे. त्या बोर्डानं सरळ जायचं. ओके थँक्यू. थँक्यू. चला टूर गाईड अर्ध्यावर पण सोडून निघाले. टूर गाईडचं कौतुक केलं असतं तर पूर्ण नेलं असतं. हे कळलं कॅमेरा काढल्यानंतर हे बाईक थांबवली डायरेक्ट. बाई थांबवली. दुसरा मधला
बाईत नाही बाई बोलला. विचारा कुठे काका टिकळेश्वर मंदिराला कुठे जायला? टिकलेश्वर मंदिराला हा सरळ असा गेला. सरळ जा ना इथे कसं आहे म्हणजे सरळच रस्ता आहे? हा सरळ असा रस्ता आहे, आतमध्ये मंदिराच्या आतचा आहे, त्याच्यानं गेला वाडीतनं गेला. तो वाडी भेटली की विचारा तिथे. ओके ठीक आहे थँक्यू. तर मित्रांनो आज आत्ता पोचलोय आम्ही टिकलेश्वरला. हा रूट आहे, पायऱ्या आहेत. इकडून चालत वरती मंदिराकडे जातो आणि आता हे चालू करू आम्ही चालायला. महादेव चालू चालू दम लागलाय खूप. चढ भरपूर आहे, माची दिसते. त्या साईडला आहे आणि अशा पायऱ्या अशा सरळ आहेत सगळ्या आता पुढे. आणि आम्हाला आता खूप दम लागलेला आहे आणि विचार करतोय वर जायचं की नाही. हाच टिकलेश्वर म्हणून जाहीर करायचं. इथे एक बोर्ड लावतो टिकलेश्वर मंदिर. हे पण इकडेच आहे. हा नाही नाही हाच आहे तो पूर्ण स्पॉट आहे तो तेवढा वरचा. व्ह्यू भारी आहे. हे आहे सगळं टिकलेश्वर सपाट आहे. आम्ही बाई थकलेश्वर पाऊस आला. थकलेश्वर जायचं आपल्याला. पहिलं हे तर तेव्हा छत्री. भरपूर पाऊस येतो आता. असा व्ह्यू आहे. इथपर्यंत शिड्या होत्या. आता ह्याच्या पुढे ट्रेक असं दगडांवरनं वगैरे आरामात सांभाळून जायचंय तिकडून. सिनियर सिटीजन बसलेले आहेत सध्या. तू बसलेलास का तिकडे?
आयुष्यात ट्रेक कधी केली ना आपण. हा ट्रॅक आम्ही 7 जण नाही करत आहे. एक बीपी आणि एक कोलेस्ट्रॉल पण चढत आहे. म्हणजे हा अजून तिकडे जायचे वर एकदम. आताच खूप दम लागला आणि थोडी मित्रांनो, भीती. तुम्ही बघू शकता आम्ही टॉपला आलेलो आहोत, पण वरती जे काय दुःख पडलंय त्याच्यामुळे आम्हाला काहीच नाही दिसत आहे आणि आमचे सहकारी खाऊन येत आहेत. तुम्ही बघू शकता. कॅमेरा तिकडे फिरवा. हे त्याला हात दे ओम्याला. नजारा यार. दमलाय चांगला डोंगर. इकडेच बसलो थोडं. पार्वतीमध्ये हर हर महादेव. दिसतच नाही रे. म्हणजे भाई हीच शेवट वाटतं हा. याच्या खाली डायरेक्ट ओम आहे. हा भावा, हे मंदिर किती वरती आहे? मेजर बांधलीस तू? किती वरती माहिती ना, खूप वरती आहे. तेवढंच माहिती आहे. वरती आहे पण. बंटी काय वाटतं भाई? तिथे बसलो पण त्यांची फाट्टे. अरे डायरेक्ट खाली रे तिकडे. 1971 साली एक गुफा मिळाली. स्वामी गगनगिरी गिरिराज महाराज जाधव पण होते त्या. काशोमन जाधव यांनी त्यांची समाधी घेतली आहे. आणि 1973 साली एक गुफा मिळाली. आणि मग त्यांच्या मुलाने त्यांची समाधी बांधली इकडे. आणि 1995 साली एक तिसरी गुफा मिळाली. मंदिर. आणि बराच वेळ इकडे आम्ही टाइम स्पेंड केला. मस्तपैकी फोटोज वगैरे काढले, वातावरण एन्जॉय केलं. आणि बघून तुम्हाला कळेलच वातावरण किती भारी झालं इकडे.
आता परत खाली चाललोय, निघालोय परतीच्या प्रवासाला. परतीचा प्रवास आता आम्ही 7 जण चाललोय, बघूया किती जण खाली उतरतायत. परतीचा प्रवास विचार करूनच सगळ्यांची फाटली आता. एक चांगला आहे, फक्त परतीच्या प्रवासात दम नाही लागणार, पण गाठ फाटेल. आपण ना जरा रिस्कीच आहे, डायरेक्ट तुम्हाला खाली जाऊनच व्हिडिओ कंटिन्यू करू आपण. आता मित्राला घेतो, बाय. तर आता आम्ही टिकलेश्वरवरनं आलोय आणि आता जेवायला बसतोय. जेवण करायला घेतलंय आता. आणि ह्या आव्याने त्याचं जेवण बनवलेलं आहे. त्याला नुसतं कांद्याची भाजी आहे, कांद्याची भाजी. नुसता कांदा खावायचो. सोने पण कांद्याची भाजी. सगळे कांद्याची भाजी बनवून बसलेत सध्या. मावा कच्चा कांदा खातोय आणि वाढवतोय काहीतरी पाव. तर आता जेवण येईल, बघूया. चिकन मटन सगळं मागवलंय. चिकन मटन भेजा. आम्ही कंप्लीट 3 दिवसांनी उठणार आहे. चला जेवण मला बघूया. बोलवलंय, जातो. जेवण आलं. अप्रतिम जेवण. कोकणातलं एकदम अप्रतिम जेवण आपण आता जेवतो आहोत. एकदम मस्त आहे. तर आजचा दिवस संपलाय. तर आम्ही दुपारी आलो, सगळे थकलेले म्हणून बोलले चला झोपूया. झोपले आणि आता जेवायला आलोय ओंकारच्या भावाकडे. आणि आता जेवून मग परत झोपणार आणि मग उद्या परतीचा प्रवास सकाळी निघणार आहे. 9 वाजता निघणार आहे. आता बघू किती वाजता निघायला. 9चे 11 वाजणार आहेत. निघू आता. आज कसे वाजले? चला सकाळी भेटू मग. बाय. तर आत्ताच येताना ना गाडीत बसवतो आम्ही सगळे. आणि तेवढ्यात ओमकारला, ओम्याला आणि सागरला 2 डोळे चमकताना दिसले. तो बोलला बाई लवकर गाडीत बसा, पटपट गाडीत बसा. आम्हाला कळे ना. नंतर बोलला आम्हाला 2 डोळे चमकताना दिसलेत, पटकन गाडीत बसा. आमची धावपळ झाली. आम्ही फटफट गाडीत बसलो आणि पटकन निघालो तिकडून. सगळ्यांची मजबूत फाटलेली तेव्हा. काय बाबा काय असेल ते? कोल्हा किंवा वाघ दोघांपैकी आहे. नक्की बिबट्या किंवा वाघ, कोल्हा. किंवा बाकी काय नाही. डुकराचे डोळे चमकत नाहीत. 100% वाघ किंवा कोल्हा.
परत बघायला झालं. काय झालं? ऍक्च्युली आम्ही गाडीत बसलो, मी आणि ओम्या, आणि तुम्ही लोक बाहेर टाइमपास करत होतात. त्यावेळेला आम्हाला जस्ट गाडीची हेडलाईट ऑन केली, त्यावेळेला आम्हाला 2 डोळे चमकताना दिसले जंगलामध्ये. तर आता आयदर ते डोळे कुत्र्याचे असतील, कोल्ह्याचे असतील, वाघाचे असतील, हे आम्हाला माहीत नाही, पण 2 डोळे आम्हाला दिसले. आता ते कोणाचे असतील ते आम्हाला काही माहीत नाही. पण आता बावा जो या गावचा मूळ रहिवासी आहे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे कुत्रा नाही आहे, आयदर तो कोल्हा होता किंवा वाघ होता. वाघ म्हणजे बिबट्या असतो ना. हा, बिबट्या असणार. तर अशी होती आमची ट्रिप. हा ब्लॉग तर काय प्लॅन नव्हता, बट मी यांना विचारलं काय रे करूया का, तर सर्व तयार झाले. काही स्क्रिप्ट नव्हती, प्लॅनिंग नव्हती, फक्त निघालो आणि जे काही घडत गेलं ते सर्व कॅमेऱ्यात कैद करत राहिलो. वाटेत निसर्गाचा आस्वाद घेतला, मित्रांसोबत खूप सारं हसलो, मजा मस्ती केली आणि खूप काही खाल्लं. हा ब्लॉग तर फक्त एक आठवण होती. तुम्ही पण असं तुमच्या मित्रांसोबत जा आणि ब्लॉग नक्की शूट करा. आणि तोपर्यंत माझा ब्लॉग हा तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पुन्हा भेटू नेक्स्ट ट्रिपला. तोपर्यंत बाय.